आता पोकरा ह्या योजनेचा कसल्याच पद्धतीचा फायदा घेता येत नाही। पोकरा ही योजनाच नव्हे तर शेतकरी आता ज्या ज्या वेळेला जिथे ज्या ठिकाणी शेतकरी फार्मर आय डी हा वापरेल, ज्या ठिकाणी शेतकरी फार्मर आय डीचा उपयोग करेल त्या ठिकाणी शेतकऱ्याला मात्र कोणत्याच योजनेला फार्मर आय डीचा टाकल्याच्या नंतर ते क्षेत्र उपयोगात येणार नाही। आज आपण एक नवीन विषयावरती बोलणार आहोत। तो विषय आहे फार्मर आय डी। ज्या फार्मर आय डीचा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सावळा गोंधळ झालेला आहे आणि ह्या गोंधळामुळे आज प्रत्येक तालुक्यामधले बरेचसे गावं हे कृषी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोकरा ह्या योजनेमध्ये आलेली आहे। आणि ती पोकरा ही योजना आता सुरुवात झालेली आहे। आणि ती पोकरा ही योजना सुरुवात झाल्याच्या नंतर आज फार्मर आय डी शेतकऱ्याचा त्या विस्तार ह्या ॲपमध्ये टाकल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याचा प्रत्येक शेतकऱ्यापुढे 199 अशा पद्धतीची जमीन अपलोड झालेली आहे, हेक्टर अपलोड झालेलं आहे। आणि तो अपलोड झाल्यामुळे ज्या वेळेला इस्तार ॲपमध्ये तो पूर्ण क्षेत्र टाकलं जातं किंवा त्या शेतकऱ्याचा फार्मर आय डी टाकला जातो, त्यावेळेला गट नंबर निवडल्याच्या नंतर त्या गटातलं क्षेत्र हे काहींचं 3 पट काहींचं 4 पट ह्या पद्धतीने ते क्षेत्र वाढलेलं आहे। आणि हे क्षेत्र वाढल्यामुळे आज प्रत्येक गावामध्ये जवळजवळ काही गावात 40%, काही गावात 70%, काही गावात 80% आज शेतकऱ्यांच्या त्या फार्मर आय डीवरती ते झालेलं आहे। आणि 199 झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आता पोकरा ह्या योजनेचा कसल्याच पद्धतीचा फायदा घेता येत नाही। पोकरा ही योजनाच नव्हे तर शेतकरी आता ज्या ज्या वेळेला जिथे ज्या ठिकाणी शेतकरी फार्मर आय डी हा वापरेल, ज्या ठिकाणी शेतकरी फार्मर आय डीचा उपयोग करेल त्या ठिकाणी शेतकऱ्याला मात्र कोणत्याच योजनेला फार्मर आय डीचा टाकल्याच्या नंतर ते क्षेत्र उपयोगात येणार नाही। म्हणजेच ते क्षेत्र डबल झाल्यामुळे त्या शेतकऱ्याचं हे क्षेत्र आणि ते क्षेत्र मॅच होत नसल्यामुळे ते शेतकरी मात्र त्या योजनेपासून आता वंचित राहणार आहे। कारण जर ह्याच्यावरती शासनाने लवकरात लवकर गांभीर्याने दखल घेऊन हे व्यवस्थित झालं नाही तर आज पोकरा ही योजनेतले बरेचसे दिवस शेतकऱ्याचे निघून जातील आणि शेतकरी मात्र त्या योजनेपासून वंचित राहील। जर हा शेतकरी वंचित ठेवायचा नसेल तर शेतकऱ्यांसाठी शासनाने त्या जी ॲप आहे म्हणजे जी फार्मर आय डी आहे, जो घोडचूक झालेली आहे त्या फार्मर आय डीची, ती फार्मर आय डी दुरुस्त करण्यासाठी शासनाने त्याच्यावरती मार्ग काढावा आणि ती शेतकऱ्यांसाठी ती लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावी। एवढेच मी बोलतो आणि थांबतो।